जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत करतो तुमच्याच भावाच्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे ओम ग्राफिक्स। जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघायला भेटणार आहेत। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे गणेश उत्सवानिमित्त ग्रुप बॅनर डिझाईन अशी एकदम खतरनाक आणि एकदम कडक असा बॅनर आपण एडिट केलेला आहे। बघू शकता तुम्ही स्क्रीनवर। बॉक्समध्ये 5-6 जणांचा फोटो तुमच्या ग्रुपचा मंडळाचा तुम्ही बॅनर बनवू शकता आणि एकदम खतरनाक बॅनर आहे मित्रांनो। जर ग्रुपमध्ये फोटो कसे ॲड करायचे ते तुम्हाला माहीत नसेल तर काही दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे, ते पण तुम्ही बघू शकता। हे थंबनेल आहे त्या व्हिडिओचं। हे जो व्हिडिओ आहे याची लिंक मी व्हिडिओच्या खाली देतो, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। तर PL फाईलचा विषय राहिला तर PL फाईलला 2 स्टेपमध्ये पासवर्ड आहे। पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठं पण दिसेल तो टाकून तुम्हाला PL फाईल आणि मटेरियल जे काही मी यूज केलेलं मटेरियल असेल ते सर्व काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, तर व्हिडिओ सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पाहायचा आहे। ओके, तर चला मित्रांनो, तुमचा लाख मोलाचा टाईम वेस्ट घालण्यात काही माझा नाही, त्यासाठी आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम मी पिक्सेल लॅब ॲप ओपन करून घेतो। जर तुमच्यापाशी पिक्सेल लॅब ॲप नसेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा। मी टेलिग्राम चॅनलला जर तुम्ही जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा। तिथं मी पिक्सेल लॅबचा जो व्हर्जन आहे नवीन 2025चं ते तुम्हाला देऊन टाकेल। तर सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे, इथं शेवटच्या ऑप्शनवर यायचं आहे। शेवटच्या ऑप्शन आल्यानंतर फ्रॉम गॅलरीमध्ये जायचं आहे आणि मी तुम्हाला जे मटेरियल दिलेलं आहे त्यात काय अशा पद्धतीचं एक बॅकग्राऊंड आहे, ते बॅकग्राऊंड तुम्हाला इथं घ्यायचं आहे आणि हे न्यू टेक्स्ट जे आहे ते डिलीट मारायचं आहे। त्यानंतर आता तुम्हाला यायचं आहे 3ऱ्या नंबरच्या ऑप्शनवर आणि इथून न्यू टेक्स्ट क्लिक करायचे। अशा पद्धतीचं काही दिसेल तुम्हाला। त्यानंतर यायचं आता 3ऱ्या नंबरच्या आणि इथं तुम्हाला गॅलरीचं ऑप्शन मिळून जाईल, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर आपल्या गणपती बाप्पाचा अशा काही पद्धतीने एकदम खतरनाक आणि एकदम जाड असा फोटो दिलेला आहे, ते तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचं आहे। रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन मी याला फुल करून घेतो। बघू शकता फोटो जे आहे आपला सेट झालेला आहे। आता त्यानंतर मी खालचं जे बॅकग्राऊंड तुम्हाला एक व्हाईट दिलेलं आहे ते तुम्हाला इथं बॅकग्राऊंड घ्यायचे। एकदम खतरनाक आणि एकदम युनिक अशी डिझाईन होणार आहे आपली। बघू शकता तुम्ही एकदम खतरनाकरित्या आपला फोटो आणि बॅकग्राऊंड रेडी झालेला आहे। तर आता तुम्हाला काय करायचं आहे, लेअरमध्ये जाऊन याला लॉक टाकून घ्यायचे, कारण लेअर जे आहे ते हलणार नाही। आता त्यानंतर मी तुम्हाला जे बॉक्स दिलेले आहे ते बॉक्सची PNG इथं तुम्हाला ॲड करून घ्यायची। तुम्हाला काय नाही, सिम्पली त्याच्यावर क्लिक करायचं आहे, राईट करायचं आहे आणि रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करायचं आहे। हे जे आहे ते आपोआप सेट होऊन जाईल। जर तुम्हाला बॉक्समध्ये फोटो कसे ॲड करायचे ते माहीत नसेल तर मी काही दिवसापूर्वी व्हिडिओ टाकलेला आहे बॉक्समध्ये फोटो कसे ॲड करायचे, तुम्ही जाऊन बघू शकता। आता जे काही तुमच्या गणेश मंडळाचं नाव जे काय असेल ते तुम्हाला अशा काही पद्धतीने टाकून घ्यायचं आहे। एकदम खतरनाक बॅनर होणार आहे, मी याची गॅरंटी देतो मित्रांनो। अख्खे यूट्यूबवर असा बॅनर कोणी बनवला नसेल आणि आपले जे व्हिडिओ असतात ते मित्रांनो एकदम युनिक असतात, म्हणजे सर्वांपेक्षा काहीतरी अलग करण्याचा प्रयत्न आपण करत असतो। तर बघू शकता गणेश उत्सवानिमित्त आणि रिलेटिव्ह साईजमध्ये याला पण मी फुल करून घेतो। बघू शकता आता जवळपास आपली थोडीफार डिझाईन होतच आलेली आहे। त्यानंतर आता जे आपणास सर्वांना हार्दिक शुभेच्छा अशा काही पद्धतीचा एक टेक्स्ट आहे ते पण इथे ॲड करून घ्यायचं आहे। बघू शकता, निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। एकदम कडक असा डेट बीट टाकून वगैरे सर्व काही आपण एकदम कडक बॅनर बनवलेला आहे। आता या ज्या घंट्या दिलेल्या आहेत मी त्या घंट्यावर तुम्हाला इथं ॲड करून घ्यायच्यात। तर बघू शकता अशा काही पद्धतीने। आणि आता तुम्हाला काय करायचं आहे, तर शिवाजी महाराज आणि जिजामाता यांचा फोटो टाकलेला आहे। तर आता बऱ्याच जणांचं म्हणणं असेल की बा फोटो नको आम्हाला, कारण फोटो दुसरा जर लावायचा असेल किंवा राहू द्यायचा असेल तर ठेवू शकता तुम्ही। जर तुम्हाला फोटो यातलं काही कोणची PNG नको हवी तर ती तुम्ही काढू शकता। तर फोटो का टाकला, कारण जी मला म्हणून ऑर्डर आलेली होती त्यांनी असं सांगितलं होतं की बाबा आमच्या गणेश मंडळाचं नाव रायगड गणेश मंडळ आहे, त्यामुळे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता जिजामाता यांच्या 2 फोटो बॅनरमध्ये आहेत। आता तुम्ही म्हणताला की बा बॅनरमध्ये त्यांच्या फोटो तर नाही, पण मी त्यांना रिक्वेस्ट केली होती की तुमच्या फोटो टाकू द्या, पण त्यांनी नाही म्हणले, त्यामुळे मी हे फोटो टाकले नाहीत। तर तुम्हाला बॉक्स दिलेले आहे। तर आता काय करायचं आहे, जे आपण टेक्स्ट दिलेला आहे स्टेटस PNG
ती तुम्हाला इथे घ्यायची आणि अशा पद्धतीने रिलेटिव्ह साईजमध्ये हिला आपण फुल करून घ्यायचं। बघू शकता एकदम कडक पद्धतीने आपला जो बॅनर आहे ते अगदी होतच आलेला आहे। आता त्यानंतर जी डेट आहे ती डेट घ्यायची तुम्हाला इथं बघू शकता 27 ऑगस्ट म्हणून, आणि याला आपण रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करून घेतो। आता लेअरमध्ये जायचं आहे, सर्व लेअरला तुम्हाला लॉक टाकून घ्यायचे आणि हे न्यू टेक्स्ट जेवढे पण दिसतात ते डिलीट करून टाकायचे। तुम्हाला मग बॅनर कसा एकदम कडक दिसून जाईल मित्रांनो, बघू शकता तुम्ही। आता जो आपला बॅनर आहे ते एकदम कडक झालेला आहे, तर मी आता तुम्हाला झूम करून दाखवतो कशा पद्धतीने आपला बॅनर बनलेला आहे। तर बघू शकता फोटो एकदम क्वालिटी आहे, नाव एकदम क्वालिटी आहे आणि सर्व काही एकदम क्वालिटी बनलेलं आहे। आता तुम्हाला सेव्ह करायचे। आता बऱ्याच जणांचं काय होतं तर पासवर्ड टाकते वेळेस पेज देतात, तर तुम्हाला अजिबात पेज द्यायचा नाही पासवर्डमध्ये। 2 पासवर्ड हे एकत्र करून टाकायचे, म्हणजे एकमेकाला चिटकून पासवर्ड टाकायचे, त्यामध्ये पेज ठेवायचा नाही। तर चला मित्रांनो, भेटूयाच अशाच एका नवीन व्हिडिओवर पुढच्या टॉपिकवर। तोपर्यंत धन्यवाद।